तर मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली बालगणेशांची गोष्ट आहे। गोष्टीचं नाव आहे गणेशा आणि चंद्राचा शाप। हिंदी पौराणिक कथांमध्ये भगवान गणेश आणि चंद्राच्या शापाची कथा लोकप्रिय आहे। पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाने एकदा त्यांच्या भक्तीने त्यांना अर्पण केलेल्या मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली। त्याने मनापासून जेवल्यानंतर भगवान गणेश त्यांच्या उंदरावर म्हणजेच मूषकराजवर स्वार झाले आणि एका मोठ्या डोंगराकडे निघाले। मध्येच एका ओल्या कपड्यावरून पाय घसरून त्यांचा मूषकराज आणि गणपती बाप्पा तिथे पडले। हे सर्व होताना चंद्र बघत होते। चंद्रदेव खाली आले व गणपती बाप्पावर हसू लागले। त्यांच्या या वागण्यावरून गणपतींना खूप जास्त राग आला। त्यांनी चंद्रांना एक शाप दिला की तू तुझ्या ह्या चमकणाऱ्या शरीरावर खूप गर्व करतोस ना, तर तू काळा होशील, म्हणजे तुझी चमक निघून जाईल। हे ऐकून चंद्रही घाबरला व त्याची चमक हळूहळू कमी कमी होत चालली होती। हे बघून चंद्रदेव खूप घाबरले। चंद्रदेवांनी गणपती बाप्पांना खूप माफी मागितली व आपल्या ह्या हसण्याची माफी मागितली व असं कधीही करणार नाही याची ग्वाही दिली। हे ऐकून गणपतींनी त्यांना शापमुक्त करण्याचे ठरवले, पण शापमुक्त असा पूर्ण नाही करून दिले। त्यांना असा शाप दिलता की तुमची त्या चमक पूर्णतः जाईल, पण मग गणपतींनी त्यांना त्या शापातून मुक्त केले की तुमची चमक ही थोड्या दिवसांनी परत येईल व थोड्या दिवसांनी परत जाईल। त्यामुळेच आपल्या आजकाल ही पौर्णिमामध्ये चंद्र खूप जास्त प्रकाशित असतो व अमावस्येला चंद्रदेवांमध्ये काहीही चमक नसते। पण हेच गणपती बाप्पांची कहाणी होती की गणपतींनी या शाप दिला होता, त्यामुळे चंद्राची ही अवस्था झाली होती। या गोष्टीमधून आपल्याला काय कळते की काय शिकायला भेटते की कधीही कोणालाही त्याच्या शरीरावरून किंवा त्याच्या बाह्य भागावरून कधीही चिडू नाही, तर त्याचं अंतर्मन बघावे किंवा कोणालाही कोणत्याही गोष्टीवरून चिडवत जाऊ नये किंवा सर्वांना समानता धरावे। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व तुमच्या मित्रांसोबत या गोष्टीला शेअर करा।